हॅलो फ्रेंड्स, केम लर्निंगवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या मेथड्स बघितल्या. या मेथड्समध्ये आपण 2 प्रिपरेशन मेथड्स मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे प्रॅक्टिस एक्झाम्पलची लिंकसुद्धा दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही प्रिपरेशन मेथड्स, अल्कोहोल प्रिपेअर करण्याच्या काही मेथडचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये ज्या मेथड्स आपण डिस्कस करणार आहे त्यांचीसुद्धा काही प्रॅक्टिस क्वेश्चनची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. सो हा व्हिडिओ एन्जॉय करा, पहा, शिका आणि त्या प्रॅक्टिस क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. तिसरी मेथड आहे हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितली पण असेल ही रिएक्शन. कुठली? थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट इज हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स, HALIDES, हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता इथे किंवा वॉटर मॉलिक्यूलच्या ऐवजी आपण स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणून OH- हा सुद्धा वापरू शकतो. एक एक्झाम्पल देतो, सोप्यात सोपं एक्झाम्पल. CH3Cl हा अल्किल हॅलाइड आपण घेतला समजा आणि याला हिट केलं. कशासोबत? NaOH सोबत आपण हिट केलं, NaOH मॉलिक्यूल. तर याच्यामध्ये Na+ आणि OH- असं आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. OH- हा न्यूक्लिओफाईल म्हणून या कार्बनवरती अटॅक करेल. SN1 SN2 टाईपच्या ज्या मेकॅनिझम्स आहेत त्या टाईपची ही रिएक्शन आहे. इथे SN2 होईल का SN1 तुम्ही शोधा. इथे OH- न्यूक्लिओफाईल म्हणून या कार्बनवरती अटॅक करेल. लिव्हिंग ग्रुप म्हणून हा क्लोराईड Cl- बाहेर पडेल. हा बाहेर पडणारा Cl- या Na+ सोबत कंबाईन होईल आणि आपल्याला काय मिळेल इथे? हा जर क्लोराईड हा बॉन्ड ब्रेक करून इलेक्ट्रॉन्स घेऊन जात असेल आणि हा OH- या कार्बनवर अटॅक करत असेल तर हा CH3चा कार्बन आणि हा OH- याला येऊन अटॅच होणारा OH इथे असेल. क्लोराईड तर निघून जातोय ना सोडून, म्हणजे हा बॉन्ड काय होणार आहे? पुढे ब्रेक होणार आहे, बरोबर. सो CH3Cl बॉन्ड ब्रेक होऊन क्लोराईड Cl- बाहेर पडणार आहे. तो Cl- कोण घेतो? हा Na+ घेतो आणि कंबाईन होऊन तयार होतं NaCl. सो सोडियम क्लोराईड हा बाय प्रोडक्ट आहे, पण मुख्य प्रोडक्ट काय आपला? CH3OH. म्हणजे परत इथं आपल्याला अल्कोहोल मिळाला. हा जो अल्कोहोल आहे तो प्रायमरी अल्कोहोल आहे, बरोबर, CH3OH. कारण आपण घेतलेला अल्किल हॅलाइड कोणता होता? प्रायमरी अल्किल हॅलाइड होता, बरोबर, प्रायमरी अल्किल हॅलाइड होता. तुम्ही जर हॅलाइडच मुळात सेकंडरी घेतलाय किंवा टर्शरी घेतलाय तर अकॉर्डिंगली यू विल गेट द सेकंडरी अल्कोहोल ऑर टर्शरी अल्कोहोल. एक सेकंडरीचं एक्झाम्पल बघू आपण. सेकंडरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल बघू, डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल CH3 आणि इथे त्याला Cl. आयोडीन पण घेऊ शकता. क्लोरीनच्या ऐवजी आयोडीन किंवा ब्रोमीन हा सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण परत एकदा NaOH ची ॲडिशन केली, सोडियम हायड्रॉक्साईडची. परत एकदा OH- रिप्लेस करेल या Clला. पण आता सेंटरचा जो CH आहे तो सेकंडरी कार्बनला क्लोरीन आहे, म्हणून इथे सुद्धा तुम्हाला मिळताना असं मिळेल CH3 त्याच्या पुढे असेल CH3 आणि OH जो आहे तो या क्लोरीनला रिप्लेस करतो. सबस्टिट्यूशन रिएक्शन होते, क्लोरीनला रिप्लेस करतो आणि आपल्याला इथे OH मिळतो. तर हा जो OH आहे तो या सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून या केसमध्ये आपल्याला काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळेल, सेकंडरी अल्कोहोल. सो दिस इज ए व्हेरी सिम्पल मेथड. दिसायला सिम्पल आहे, तितकी सोपी नाही आहे प्रॅक्टिकली, पण ही रिएक्शनमधली अजून एक प्रिपरेशनची मेथड आहे अल्कोहोलची. अर्थात याच्यामध्ये आपल्याला साईड प्रोडक्ट्स बरेच मिळतात, कारण इथे इलिमिनेशन रिएक्शन ही कॉम्पीट करते सबस्टिट्यूशन रिएक्शनला. नेहमीच कॉम्पिटिशन असते त्यांची, म्हणून इथे बाय प्रोडक्ट्सची संख्या पण जास्ती असते आणि प्युरिटी ऑफ प्रोडक्ट आपल्याला या रिएक्शनमध्ये कमी मिळते. पण स्टिल वी कॅन कन्सिडर दिस इज अ प्रिपरेशन मेथड फॉर अल्कोहोल. नाउ वी विल प्रोसीड टू नेक्स्ट प्रिपरेशन मेथड, दॅट इज फोर्थ one, reduction of aldehyde or ketone, aldehyde HYDE or ketone, KETONE. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड और कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन यांचं दोघांचं रिडक्शन करून सुद्धा आपल्याला अल्कोहोल्स मिळवता येऊ शकतात. कार्बोनिल कंपाऊंड्स असतात अल्डिहाइड आणि कीटोन, म्हणजे C+O कंटेनिंग फंक्शनल ग्रुप, आणि या दोघांचं रिडक्शन केलं आपण तर यांच्यापासून आपल्याला अल्कोहोल्स तयार करता येऊ शकतात.
पहिली रिडक्शनची आता एक लक्षात घ्या, जिथं ऑक्सिडेशन आलं तिथं ऑक्सिडायझिंग एजंट वापरला आपण, जसं की H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट होता. तसंच रिडक्शन म्हटलं की रिड्युसिंग एजंट आला. म्हणून आपल्याला वेगवेगळे रिड्युसिंग एजंट्स वापरता येतात आणि कीटोन किंवा अल्डिहाइड या मॉलिक्यूलचं या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करून आपण त्यांच्यापासून अल्कोहोल मिळवू शकतो. आपण एक 2-3 एक्झाम्पल बघूया की कुठले कुठले रिड्युसिंग एजंट आपण वापरू शकतो. पहिलं एक्झाम्पल आपण बघू अल्डिहाइडचं, CH3 डबल बॉन्ड OH. सोप्यात सोपा अल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड ज्याला आपण म्हणतो, किंवा आयुपॅक नॉमेनक्लेचर ज्याचं मिथॅनल असं होतं, त्या मिथॅनलचं रिडक्शन आपल्याला करायचं आहे. रिडक्शन म्हटलं की H2ची ॲडिशन आली, हायड्रोजनची ॲडिशन आली, आणि ही हायड्रोजनची ॲडिशन आपण मेटलच्या प्रेझेन्समध्ये करू शकतो. इथे तुम्ही मेटल, प्युअर फॉर्ममधला किंवा रॅनी निकेलसारखा निकेलचा कॅटलिस्ट म्हणून मेटल वापरू शकता, किंवा प्लॅटिनम वापरू शकता, प्लॅटिनम मेटल, पॅलॅडियम मेटल किंवा निकेलचा कॅटलिस्ट म्हणून इथे वापर करू शकतो. असे 2-4 मेटल्स आहेत जे आपण रिडक्शनसाठी ॲज अ कॅटलिस्ट, मेटल कॅटलिस्ट म्हणून वापरू शकतो. हेट्रोजिनियस रिडक्शनचा हा प्रकार आहे, तो वेगळा पार्ट आहे. पण H2ची ॲडिशन इन प्रेझेन्स ऑफ मेटल हा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो, आणि तो काय करतो, याचं रिडक्शन करतो. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. कसं अल्कोहोल मिळणार आहे? रिडक्शन या शब्दाचा अर्थ ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू द डबल बॉन्ड. आता हा इथे या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड कुणामध्ये? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. ॲड कोण होणार आहे? H2 ॲड होणार आहे. ॲड जर H2 होणार असेल तर एक हायड्रोजन ऑक्सिजनवर ॲड होईल, एक हायड्रोजन या कार्बनवरती ॲड होईल. दोन्ही हायड्रोजन ॲटम, याच्यात 2 हायड्रोजन ॲटम आहेत. H2 मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. पैकी एक हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनवर ॲड होईल, दुसरा हायड्रोजन ॲटम कार्बनवरती ॲड होईल. अँड यू विल गेट हिअर CH3 कार्बन. इथे ऑलरेडी एक हायड्रोजन याला आहेच अवेलेबल, बरोबर. H2 मधला अजून एक हायड्रोजन या कार्बनला ॲड होईल, बरोबर. आणि एक हायड्रोजन कुठे ॲड होणार आहे? ऑक्सिजनवरती ॲड होणार आहे. जिथे ॲडिशन रिएक्शन होते तिथे डबल बॉन्ड ब्रेक होतो, हे मागे आपण बघितले अल्किनच्या बाबतीत. तसंच इथे सुद्धा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होऊन तो सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. पाय बॉन्ड ब्रेक होतो, सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड जशाला तसा राहतो कार्बन ऑक्सिजन मधला. तर दोन्ही ठिकाणी काय झालं? हा एक हायड्रोजन इथे ॲड झाला, हा दुसरा हायड्रोजन इथे ॲड झाला. आपण जर हे स्ट्रक्चर व्यवस्थित लिहिलं, मॉलिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म्युल्यामध्ये जर व्यवस्थित लिहिलं, तर हा CH3, या कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 1 आणि 2. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो CH2, बरोबर. आणि वर काय अटॅच आहे त्याला? OH. मग हा CH3 CH2 OH म्हणजे हा तयार काय झाला? इथेनॉल तयार झाला. ओके, दिस इज प्रॉडक्ट कॉल्ड एज इथेनॉल. सो इथेनॉल हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला कसा? अल्डिहाइडचं आपण काय केलं? रिडक्शन केलं. काय वापरून रिडक्शन केलं रिड्युसिंग एजंट म्हणून? मेटल विथ हायड्रोजन हा मेटल सोबत वापरला, इथं ऑब्लिक केलंय. म्हणजे तुम्ही प्लॅटिनम हा मेटल वापरू शकता, किंवा पॅलॅडियम हा मेटल वापरू शकता, किंवा निकेल और रॅनी निकेल हा कॅटलिस्ट म्हणून मेटल आपण या H2 सोबत वापरू शकतो. इथं जसं अल्डिहाइड घेतलं तसं कीटोन पण घेता येईल. अल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल मिळाला आपल्याला. दिस इज द प्रायमरी अल्कोहोल अँड दिस इज अल्डिहाइड, बरोबर. हा अल्डिहाइड आहे आणि हा काय मिळाला आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल मिळाला. तसंच कीटोन घेतला तर त्याच्यापासून काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल मिळेल. आपण एक एक्झाम्पल घेऊ फक्त, सोपं. इथे फक्त चेंजेस करू थोडेफार. CH3 घेऊ. आता हा कीटोन झाला CH3 C डबल बॉन्ड O CH3, बरोबर. मग या हायड्रोजनच्या जागेवर काय असेल? परत इकडे CH3 असेल, बरोबर. हा CH3 असेल, आणि इथे 2 हायड्रोजनच्या ऐवजी काय असेल? एकच हायड्रोजन असेल, कारण एक हा हायड्रोजन ॲड झालेला CH, आणि त्याच्या पुढे काय असेल? इकडे CH3, कारण 2 CH3 ग्रुप अटॅच आहेत दोन्ही साईडला. हे 2 साईडचे 2 CH3 ग्रुप इथे CH मध्ये, आणि हा OH. हा जो OH तयार झाला तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून इथे मिळणारा जो अल्कोहोल असेल तो काय असेल? सेकंडरी. हा काही इथेनॉल नाहीये, कारण 2 प्रोपॅनॉल किंवा प्रोपेन 2 ऑल असं याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर असेल, आणि हा कुठला असेल? सेकंडरी अल्कोहोल मिळेल. थोडक्यात काय, तर अल्डिहाइडचं रिडक्शन केलं आपण तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो, आणि कीटोनचं रिडक्शन केलं तर आपल्याला प्रॉडक्ट म्हणून सेकंडरी अल्कोहोल मिळतो. आता आपण पुढे जाऊया. हा एक आता रिड्युसिंग एजंट चेंज करून बघू. रिड्युसिंग एजंट दुसरा वापरता येतो का कुठला, त्याचा विचार करू आपण. तर अजून 2 रिड्युसिंग एजंट्स आहेत ज्यांना आपण हायड्राइड रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. त्यातला पहिला रिड्युसिंग एजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, LiAlH4. याचं लॉंग फॉर्म लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. मेटलचेच नाव आहेत. लिथियम, Li म्हणजे लिथियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम, लिथियम ॲल्युमिनियम, आणि H4
4 हायड्रोजन आहेत. सो लिथियम ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन जे अटॅच आहेत ते निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं त्यांना आपण हायड्राईड असं म्हटलेलं आहे. म्हणून या कंपाऊंडचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा रिडक्शन कसं करतो आपण एक एक्झाम्पल बघू या मॉलिक्यूलचं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया CH3 C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल, बरोबर. C डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये आपण आता हा 4 मॉलिक्युल्स घेऊ आपण. ॲसिटाल्डिहाइडचे किती मॉलिक्युल्स? 4 घेऊ आपण. 4 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड. इथं लिहिताना थोडंसं शॉर्टमध्ये लिहू. CH3 टेकन 4 टाइम्स. 4 मॉलिक्युल्स ऑफ CH3CHO अँड 1 मॉलिक्यूल ऑफ LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. याचे किती मॉलिक्युल्स? 4 मॉलिक्युल्स. सो हे 4 मॉलिक्युल्स ॲड होतात कसे? CH3 CH2O टेकन 4 टाइम्स Al निगेटिव्ह आणि Li पॉझिटिव्ह. अशा पद्धतीनं हा ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियम एकमेकांना अटॅच असतात. आपण ॲसिटाल्डिहाइडचे 4 मॉलिक्युल्स घेतले म्हणून इथे आपल्याला टेकन 4 टाइम्स असं लिहायला लागेल, बरोबर. याचं पुढे तुम्ही हायड्रोलिसिस केलं H2O इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हायड्रोलिसिस जर केलं तर इथे आपल्याला मिळेल CH3 CH2 आणि पुढे काय मिळेल? OH मिळेल. अगेन यू विल गेट हिअर प्रायमरी अल्कोहोल. What you will get here? Primary alcohol. When you reduce aldehyde molecule with any reducing agent, you will get the primary alcohol as a product. फक्त इथं बदल काय झालाय? H2 आणि मेटल म्हणजे हेट्रोजिनियस कॅटलिस्ट जो मगाशी आपण वापरला होता H2 विथ मेटल, त्याच्याऐवजी आपण आता हायड्राईड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट वापरलेला आहे. हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा स्ट्रॉंग हायड्राईड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट आहे आणि तो यांचं रिडक्शन करू शकतो अल्डिहाइड किंवा कीटोनचं. बाकी एक्झाम्पलमध्ये काही फरक पडणार नाही. ॲसिटाल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल हाच प्रॉडक्ट मिळेल आणि तो सुद्धा इथेनॉलच मिळेल. ओके. त्याच्यामुळे प्रॉडक्ट किंवा ह्याच्यामध्ये काही बदल होत नाहीत. फक्त आपण इथं चेंज काय केलं आहे तर रिड्युसिंग एजंट बदललेला आहे. ठीक आहे, रिड्युसिंग एजंट आपण चेंज केलं आहे. सो रिड्युसिंग एजंट बदलला आहे तर आपण अजून एक रिड्युसिंग एजंट वापरू शकतो का? तर नक्कीच वापरू शकतो. कुठला? फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O. आता आपण कीटोनचं एक्झाम्पल घेऊ. अल्डिहाइड पुष्कळ झाले. कीटोनचं एक एक्झाम्पल घेऊ. CH3 C डबल बॉन्ड O CH3. याच्यामध्ये आपण NaBH4 ॲड केला. NaBH4 तर हा सुद्धा 4 मॉलिक्युलचं रिडक्शन करू शकतो कीटोनच्या. सो कीटोनचे 4 मॉलिक्युल रिड्यूस होतील. CH3 CO पुढे काय? CH3 इथे असेल H आणि हा असेल O निगेटिव्ह. दिस इज टेकन 4 टाइम्स अँड अगेन यू विल हॅव हिअर बोरॉन निगेटिव्ह विच विल रिमेन इन असोसिएशन विथ सोडियम. हा झाला NaBH4. आपण याचं नावच सांगितलं नाही. NaBH4चं नाव आहे सोडियम बोरो अगेन हायड्राईड. जसं आपण मगाशी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4 ला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड असं म्हटलं, तसंच आता याला काय म्हणायचं? सोडियम बोरो हायड्राईड. H4 हा पण रिड्युसिंग हायड्राईड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये नावामध्ये सुद्धा हायड्राईड हा शब्द येणार आहे. याचं नाव सोडियम हा मध्ये बोरॉन आहे म्हणून सोडियम बोरो हायड्राईड आणि हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. याचं पुढे हायड्रोलिसिस केलं कीटोनचं तर तुम्हाला काय मिळेल? CH3 इथे असेल CH हा होईल OH आणि त्याच्या खाली असेल CH3. अगेन यू विल गेट हिअर सेकंडरी अल्कोहोल ॲज अ प्रॉडक्ट. या केसमध्ये काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल का मिळाला? कारण इथे काय घेतलं आहे? रिएक्टंट म्हणून कीटोन मॉलिक्यूल घेतलेला आहे. सो आता NaBH4 हा पण हायड्राईड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट आहे आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा सुद्धा हायड्राईड ट्रान्सफर रिड्युसिंग एजंट आहे. मग या दोघांमध्ये काय फरक? हे दोन का वापरलेत? तर लक्षात घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तो अल्डिहाइड आणि कीटोन शिवाय बाकी सुद्धा फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करतो. फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याचं सुद्धा रिडक्शन करतो. नायट्रो ग्रुपचं रिडक्शन करतो. अजून इस्टर सारख्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करतो, कार्बोनिल ग्रुपचं. सो अशा नंबर ऑफ फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड करू शकतो. म्हणजे तुमच्या मॉलिक्यूलमध्ये जर एकाच वेळी 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर त्यावेळेला तुम्हाला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल कसा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो? इकडे लक्ष बघा. CH2 जर इथे असेल आणि इथे पुढे NO2 जोडलेला असेल त्याला, किंवा अजून थोडीशी चेन एक्सटेंड करू आपण. CH2 पुढे अजून CH2 घेऊ
आणि त्याच्या पुढे NO2 जोडू. ठीक आहे. सो असं जर एक्झाम्पल असेल आणि इथं जर तुम्ही LiAlH4 वापरला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिड्युसिंग एजंट वापरला, तर या केसमध्ये काय होऊ शकतं, कीटोनचं तर रिडक्शन होईलच, त्याच्यासोबत NO2चं रिडक्शन होऊन तो कन्व्हर्ट कशात होईल, NH2 मध्ये कन्व्हर्ट होईल. आपल्याला आपलं टार्गेट काय आहे, अल्डिहाइड किंवा कीटोनचं रिडक्शन करून काय तयार करायचं आहे, आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. सो आपलं टार्गेट NO2चं रिडक्शन करणं नाही आहे. मग इथे जर NO2 ग्रुप असेल आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट त्याचं पण रिडक्शन करत असेल आणि आपल्याला ते जर नको असेल तर काय करायचं, मग अशा केसमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटच्या ऐवजी काय वापरायचा, NaBH4 हा सिलेक्टिव्ह आहे. NaBH4 हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटपेक्षा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट आहे. सिलेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ तो सगळ्यांचंच रिडक्शन करत नाही LiAlH4 सारखं, तो फक्त काही लिमिटेड फंक्शनल ग्रुपचंच रिडक्शन करतो. कोणत्या लिमिटेड म्हणजे तर तो फक्त कीटोन आणि अल्डिहाइड या दोनच फंक्शनल ग्रुपचं काय करतो, रिडक्शन करतो. NO2 सारख्या फंक्शनल ग्रुपचं किंवा इस्टर फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन तो करत नाही. कोण, NaBH4 रिड्युसिंग एजंट तो रिडक्शन करत नाही, हा सिलेक्टिव्ह आहे. LiAlH4 हा स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट असल्यामुळं याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळं LiAlH4 नंबर ऑफ फंक्शनल ग्रुपचे रिडक्शन करू शकतो. हा या दोघांमधला बेसिक फरक आहे. ओके, सो दिस इज द फोर्थ प्रिपरेशन मेथड. दिस वॉज द फोर्थ प्रिपरेशन मेथड, दॅट इज रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आपण 3 रिड्युसिंग एजंटचा इथं अभ्यास केला. कुठले कुठले, एकतर हायड्रोजनची ॲडिशन इन प्रेझेन्स ऑफ मेटल ॲज अ कॅटलिस्ट, प्लॅटिनम, निकेल किंवा पॅलाडियम यासारखे मेटल आपण इथं वापरू शकतो. दुसरा एक प्रकार बघितला ज्याच्यात लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट हा रिड्युसिंग एजंट म्हणून आपण वापरू शकतो, किंवा त्याच्याऐवजी आपण सोडियम बोरोहायड्रेट NaBH4 हा रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. सो दिस वॉज द फोर्थ प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलची ही चौथी प्रिपरेशन मेथड होती. आता शेवटची लास्ट प्रिपरेशन मेथड आपण आतापर्यंत 4 बघितल्या. आता लास्ट शेवटची प्रिपरेशन मेथड आपल्याला डिस्कस करायची आहे, ज्याचं नाव आहे फिफ्थ प्रिपरेशन मेथड बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. इथं आपण शॉर्टमध्ये लिहूया RMGX. हा त्याचा जनरल फॉर्म्युला, कोणाचा, ग्रिग्नार्ड रिएजंटचा. ग्रिग्नार्ड रिएजंटपासून आपण वेगवेगळ्या टाईपचे अल्कोहोल्स तयार करू शकतो. परत एकदा अल्डिहाइड किंवा कीटोन हा एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड मॉलिक्यूल आपण रिॲक्टंट म्हणून घेतला. त्याच्या पुढे आपण त्याला ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन केली, प्लस फॉर एक्झाम्पल आपण CH3MgBr हा ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला आहे. लक्षात घ्या, जिथे जिथे ग्रिग्नार्ड रिएजंट असतो त्या ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून आपण इथर वापरतो, ETHER. इथर हा सॉल्व्हंट जनरली आपण वापरतो. CH3C डबल बॉन्ड OH याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन करणार आहे. सो CH3MgBr ॲड होईल, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डला ती ॲडिशन रिॲक्शन होईल. परत एकदा ॲडिशन रिॲक्शन म्हटलं की निगेटिव्ह पार्ट, पॉझिटिव्ह पार्ट हा पार्ट आलाच. आपल्याला चांगलं माहीत असेल तर कार्बोनिल कार्बनमध्ये C डबल बॉन्ड O मध्ये कार्बन हा असतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह पार्ट, बरोबर आहे, इलेक्ट्रोफिलिक पार्ट ज्याला म्हणतो आपण, किंवा कार्बन हा असतो डेल्टा पॉझिटिव्ह पार्ट, आणि न्यूक्लिओफिलिक पार्ट जो आहे C डबल बॉन्ड O ग्रुपचा तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा डेल्टा निगेटिव्ह पार्ट असतो. सो ऑब्वियसली CH3 minus will attack the carbon and oxygen will attack the magnesium positive Mg plus Br. Okay, so you will get here the product like this CH3. याचा प्रोडक्ट काय मिळेल, CH3C. जेव्हा ॲडिशन होते तेव्हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन होतं. सो कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड शिल्लक राहील. यातला पॉझिटिव्ह पार्ट MgBr तो अटॅच होईल या ऑक्सिजनला, आणि उरलेला निगेटिव्ह पार्ट जो आहे CH3 तो येऊन इथे अटॅच होईल या कार्बनला, त्याला इथे हायड्रोजन अटॅच आहे. पुढे आपण याचं हायड्रोलिसिस केलं, H2O इन प्रेझेन्स ऑफ H+, आपण या मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला मिळेल CH3 हा इथे CH, बरोबर, हा CH, पुढे खाली त्याला अटॅच आहे CH3 आणि त्याला वरती अटॅच असेल OH. ह्या OMgBrचं पुढे कन्व्हर्जन कशात होईल, OH मध्ये कन्व्हर्जन होईल. इथे परत आपल्याला काय मिळाला, अल्कोहोल ॲज अ प्रॉडक्ट म्हणून मिळाला. CH3 CH आणि CH3 त्याला पुढे काय मिळाला, अल्कोहोल हा प्रॉडक्ट म्हणून मिळाला. सो या केसमध्ये आपल्याला काय मिळेल, या केसमध्ये आपल्याला सेकंडरी अल्कोहोल हा प्रॉडक्ट म्हणून मिळाला. किंवा जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कोणासोबत केली, ॲसिटाल्डिहाइड सोबत केली. आता आपण एक छोटंसं एक प्रयोग करून बघू. आपण या अल्डिहाइडमध्ये CH3च्या ऐवजी इथे हायड्रोजन घेऊ. आपण
हायड्रोजन पण घेऊ ना. पहिला अल्डिहाइडचा जो फर्स्ट मेंबर आहे अल्डिहाइड सिरीजचा, तो पहिला मेंबर आहे हा. याला आपण म्हणतो फॉर्माल्डिहाइड. याचं नाव जे आहे कॉमन नेम आहे फॉर्माल्डिहाइड आणि आयुपॅक नॉमेनक्लेचर होतं मिथॅनल. बरोबर, एक कार्बनचा अल्डिहाइड म्हणून त्याला मिथॅनल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जर CH3ची तोच घेऊ आपण रिएजंट, तोच घेऊ ग्रिग्नार्ड रिएजंट सेम ठेवूया. CH3MgBr. CH3MgBrची याला ॲडिशन झाली तर काय होईल? हा CH3MgBr मधनं आलेला आहे. इकडचा CH3 आपण चेंज केला आहे हा हायड्रोजन. मग हा हायड्रोजन आपण चेंज करू. ठीक आहे, हायड्रोजन आणि इकडे खाली काय CH3. याचं पुढे हायड्रोलिसिस केलं. हा CH3 इथे असणार नाही कारण इथे आपण चेंज केला आहे, हायड्रोजन आहे या ठिकाणी. बरोबर, मग इथे काय मिळालं आपल्याला? CH3 हा कार्बन, या कार्बनला इकडे हायड्रोजन आहे, इकडे हायड्रोजन आहे. मग याला आपण CH2 असं म्हणू शकतो. CH3 CH2 आणि OH. हा अल्कोहोल कोणता आहे? कॅन यू से आयदर दिस इज सेकंडरी और टर्शरी? कुठला अल्कोहोल आहे हा? नीट बघा. CH3 CH2 OH हा प्रायमरी कार्बन आणि त्याला कोणता हायड्रोक्सी ग्रुप अटॅच आहे? प्रायमरी कार्बनला. म्हणून हा सेकंडरी नसून हा कुठला अल्कोहोल मिळेल आपल्याला? इथे प्रायमरी अल्कोहोल मिळेल. कधी मिळाला प्रायमरी अल्कोहोल आपल्याला? फॉर्माल्डिहाइड सोबत रिएक्शन केल्यानंतर. फॉर्माल्डिहाइडच्या ऐवजी आधी आपण ॲसिटाल्डिहाइड घेतला होता तेव्हा काय मिळाला होता? सेकंडरी अल्कोहोल मिळाला होता. थोडक्यात काय तर फॉर्माल्डिहाइड सोबत जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केली तरच आपल्याला काय मिळतो? प्रायमरी अल्कोहोल प्रोडक्ट म्हणून मिळू शकतो. अदरवाईज बाकी कुठल्याही केसमध्ये जर अल्डिहाइड दुसरा कुठलाही घेतला फॉर्माल्डिहाइड सोडून तर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट म्हणून काय मिळतो? सेकंडरी अल्कोहोल हाच प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आणि आपण आता एक एक्झाम्पल घेऊ कीटोनचं. ओके, सो व्हॉट विल हॅपन विथ द कीटोन? नाउ वी विल सी CH3 C डबल बॉन्ड O CH3. आपलं सोपं एक्झाम्पल नेहमीचं CH3 C डबल बॉन्ड O CH3. याच्यामध्ये आता आपण CH3च्या ऐवजी ग्रिग्नार्ड रिएजंट थोडा चेंज करू. PHMgBr घेऊ, म्हणजे थोडं काहीतरी वेगळं. ETHER इथर ॲज अ सॉल्व्हंट घेऊ आणि PHMgBr हा रिएजंट म्हणून वापरू. परत एकदा निगेटिव्ह पार्ट पॉझिटिव्ह पार्ट असंच करायचं, ॲडिशन करायची. काय ॲडिशन होईल? CH3 इथे कार्बनला येईल OMgBr. बरोबर, OMgBr. त्याच्या खाली फिनिल ग्रुप कार्बनला ॲड होईल आणि इकडे त्याला काय अटॅच आहे? CH3 ग्रुप अटॅच आहे. बरोबर, याचं पुढे हायड्रोलिसिस केलं H2O इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड H+. तर हा OMgBrचं कन्व्हर्जन होईल OH मध्ये. आपल्याला इथे मिळेल CH3 हा कार्बन, हा होईल OH. बरोबर, खाली PH अटॅच आहे त्याला आणि इकडे काय अटॅच आहे? CH3. सो हा जो कार्बन आहे हा कार्बन हा दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. बरोबर, इकडे एका कार्बनला, इकडे एका कार्बनला आणि इकडे बेन्झिन रिंगच्या कार्बनला. PH म्हणजे बेन्झिन रिंग. ओके, सो बेन्झिन रिंगच्या कार्बनला एक अटॅच आहे हा कार्बन, इकडे एका कार्बनला आणि इकडे कार्बन, म्हणून हा कार्बन झाला टर्शरी कार्बन. बरोबर, टर्शरी कार्बन. आणि टर्शरी कार्बनला जर OH अटॅच असेल हायड्रॉक्सी ग्रुप तर त्याला म्हणायचं टर्शरी अल्कोहोल. म्हणून या केसमध्ये आपल्याला अल्कोहोल कोणता मिळेल? टर्शरी अल्कोहोल मिळेल. काय वापरले आपण रिएक्टंट म्हणून? कीटोन वापरले. बरोबर, सो व्हेनेवर वी रिॲक्ट द कीटोन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट, एनी ग्रिग्नार्ड रिएजंट, एनी कीटोन, कुठलाही कीटोन घ्या, कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या, त्याची जर रिॲक्शन एकमेकांशी केली तर आपल्याला प्रोडक्ट म्हणून अल्कोहोलच मिळतो. पण कुठला अल्कोहोल मिळतो? टर्शरी अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. परत एकदा रिवाइज करूया की प्रायमरी अल्कोहोल मिळवायचं असेल अल्डिहाइडपासून तर ग्रिग्नार्ड रिएजंटची सोबत फॉर्माल्डिहाइड सोबत करायला लागेल. दुसऱ्या कुठल्याही अल्डिहाइड सोबत जर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केली तर तुम्हाला काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळेल. आणि जर कुठलाही कीटोन घेतला आणि कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट त्याच्यासोबत रिॲक्ट केला तर आपल्याला त्याच्यापासून प्रोडक्ट अल्कोहोल मिळेल. पण तो कुठला अल्कोहोल असेल? टर्शरी अल्कोहोल असेल. सो या सगळ्या प्रिपरेशन मेथड्स या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. या प्रिपरेशन मेथड्सचा व्यवस्थित पुन्हा अभ्यास करा, कारण हे प्रिपरेशन मेथड अल्कोहोल प्रिपरेशनच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट प्रिपरेशन मेथड्स आहेत. यातल्या काही मेथड तर इंडस्ट्रियली सुद्धा वापरल्या जाणारे मेथड्स आहेत. सो या प्रिपरेशन मेथड्स तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि केम लर्निंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.